आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दामोदर कॉलनी, कठोरा रोड, अमरावती नवनाथ मंदिर येथे दत्त जयंती निमित्त श्रीमद नवनाथ कथा व भंडाराचे आयोजन. अमरावती शहरातील कठोरा रोड, स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी परिसरातील नवनाथ मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून हरिभक्त पारायण श्री संतोषजी महाराज निंबाळकर यांच्या अमृत वाणीतून श्रीमद नवनाथ कथा 1 डिसेंबर पासून नियमित 9 डिसेंबर 2025 12 वाजेपर्यंत व 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी परिसरातील महिला, पुरुष, भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती. दत्त जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीची आमदार सौ सुलभा संजय खोडके उपस्थित होत्या व त्यांनी नवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मंदिर परिसरातील काही अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. 8 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मंदिर परिसरातून पालखीचे आयोजन करण्यात आले असून 9 डिसेंबर रोजी भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिरच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. 9 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नवनाथ मंदिराचे देवेंद्रजी लवाळे, रवी बोबळे, रवी भाऊ उमेकर, संजय भाऊ शेळके, हरिभाऊ लवाळे, रावसाहेब भोंडे, किसनरावजी मोरे, संजय भाऊ लवाळे, सुधीर भाऊ पोहकार, नरेंद्रजी देशमुख, राहुल भाऊ मुंदाने, स्वप्नील भाऊ काळबांडे, राजू भाऊ कोल्हे, परवीन भाऊ मेश्राम, गजाननराव गवडी, गजाननराव पातोंड, योगेंद्रजी मोहोळ आदी परिश्रम घेत आहे अशी माहिती मंदिराचे पदाधिकारी देवेंद्र लवाळे यांनी दिली. अमरावती येथून सादिक शाहची रिपोर्ट. कॅमेरामॅन मोहम्मद साकिब सह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आता पोहोचलेलो आहोत स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी या परिसरात. इथं भव्य असं नवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि आज दत्त जयंती निमित्त इथं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर भजन कीर्तन सुरूच आहे आणि भक्तगण दर्शनाला इकडे येत आहे. हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम
आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आता आम्ही पोहोचलेलो आहोत कठोरा नाका रोड, स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी या परिसरात नवनाथ महाराजांचं मंदिर आहे. आणि या मंदिरावर दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. सप्ताह आहे, भजन कीर्तन आहे आणि हे सतत कार्यक्रम 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आणि 9 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे इथं आयोजन केलेले आहे. तर चला जाणून घेऊया इथचे पदाधिकारी, कार्यकर्ता त्यांच्याकडून. भाऊया आमच्यासोबत जोडत आहे हरिभक्त पारायण संतोषजी निंबाळकर महाराज. आणि आज दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया काय म्हणणार महाराज आज. जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ भगवान की जय. जवळजवळ 17 वर्षापासून ही सर्वच्या सर्व या परिसरामधील आणि हे सर्व कार्यकारिणी आणि भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये दत्त जयंतीच्या महापर्व काळावर नवनाथ महाराजांच्या या मंदिरामध्ये सुंदर उत्सव करण्याचा प्रयत्न करतात. आणि जवळजवळ लांबवरून या उत्सवामध्ये महिला, पुरुष, लहान बाल, गोपाळ एकत्रित होतात आणि अनेक प्रकारे दानसुद्धा भरपूर करण्याचा प्रयत्न करतात. 1 तारखेपासून हा सप्ताहाला आरंभ झाला आणि 9 तारखेला फार मोठा भंडारा राहते. आणि तो भंडारा महाप्रसादाकरता सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व संप्रदायाचे,
सर्व समाजाचे सर्व लोक येतात, कारण हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. इथे बंधन अजिबात नाही, हा सप्ताह बंधनातला नाही. मग याच्यामध्ये सर्व ही मंडळी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. हे देवेंद्रजी भाऊ लव्हाडे आहेत, हे आदरणीय हरिभक्तपरायण बोबडेजी आहे, आणि हे मोहोडजी आहे, हे मोरेजी आहे, हे बोरटकर आहे, हे काळेजी आहेत, हे विशेष म्हणजे फार जुने आहे, हे बोंडेजी पोलीस मध्ये आणि रिटायर झाले तेव्हापासून याच सेवेत आहे. आणि हा दरवर्षीप्रमाणे तो खूप सेवा करतो. या इकडे या. आणि दत्तात्रय प्रभूच्या मंदिरावरून हा पडला, पण याला काहीही झालं नाही. त्याची कृपा. हा हे त्याची कृपा आहे. उमेकर साहेब आहेत जवळजवळ, आणि महिला पुरुष पण खूप राहतात. आणि हा लवाडे ताई, हा एचएम होऊन गेल्या, ह्या 1.5 लाख रुपये पगार होता आहे ना. हा आता रिटायर झाल्या, आता कमी झाला. आता कमी झाला, पण तरीही 70 आहे. भक्तिभाव तेच आहे. हो, भक्तिभाव आहे. तर महाराज एक थोडंसं जाणून घ्यायचं होतं. आज दत्त जयंती आहे, आणि जसं की नवनाथ महाराजांचं थोडंसं विषय म्हणजे आमच्या दर्शकांनाही कळलं पाहिजे तर नवनाथ महाराज काय आहे. म्हणजे अजून फारशा लोकांना अजूनही नवनाथ महाराजांच्या नावानंही थोडंसं भीती वाटतात त्यांना, का बाबा यांचं म्हणजे बारीक काम असतो, करायचं की नाही करायचं. तर या विषयात थोडंसं जाणून घ्यायचं होतं. हा, तर द्वापार युग संपल्यानंतर कलियुगाला आरंभ झाला. आणि या कलियुगात या भूमीवर असलेले लोक सगळे प्रपंचामध्ये मग्न असल्यामुळं भगवंताला वाटलं हे जर प्रपंचातच राहिले तर यांना मोक्ष कधी मिळेल, म्हणून त्यांना धर्म शिकवण्याकरता आणि ही भक्ती प्रणाली शिकवण्याकरता नवनारायणांनी नवनाथाच्या रूपामध्ये इथे जन्म घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ त्यांनी तपश्चर्या केली सप्तशृंगीच्या गडावर. तिथून अंजनी पर्वतावर त्यांना विद्या प्राप्त झाल्या, आणि तिथून त्यांनी एका एका गावामध्ये जाऊन अनेक शिष्यमंडळी तयार केली. आणि त्यांच्याजवळ विद्या एवढी होती का देव सुद्धा त्यांना घाबरत होते. आणि त्यांचं बारीक आहे असं काहीही बारीक नाही आहे. शुद्ध मनाने, सात्विक मनाने तुम्ही कशाही पद्धतीने नवनाथांचा ग्रंथ 9 दिवस वाचला किंवा अनुष्ठानपूर्वक श्रावण महिन्यामध्ये जर वाचला तर त्याचं फळ तात्काळ आहे. आणि ज्याच्या घरामध्ये बाधा आहे, ज्याच्या घरामध्ये अडचण आहे, दारिद्र्य आहे, नवनाथ कथेच्या अनुष्ठानाने ते पूर्ण नष्ट होतं आणि त्या घरामध्ये सुख सुविधा उपलब्ध होतात. पण याचे नियम जास्त बारीक नाही, फक्त शुद्ध मन पाहिजे आणि सात्विकतेने जर हे कार्य केलं तर त्याचं फळ मिळते. श्रद्धेने आणि मनाने केलं तर. श्रद्धेने मनाने. हा, तर बंधन काहीच नाही. तर खूप खूप धन्यवाद महाराज की आज आपण नवनाथाबद्दल माहिती दिली, जी आमच्या दर्शकापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि आज दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे. तर आज म्हणजे भगवान दत्तांचा आज जन्म झालेला आहे, तर त्यानिमित्त हे सगळे कार्यक्रम. हो, तर याच्यात आता जे भंडारा वगैरे आहे ते 9 तारखेला आहे. 8ला मिरवणूक निघणार, म्हणजे पूर्ण परिसरातून. थोडस यांच्याकडून महिलांकडून. हरिभक्त पारायण संतोष निंबाळकर महाराज, आणि यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली. आणि नवनाथांबद्दल त्यांनी फार काही सांगितलं की यांची जी काही भक्ती करायची आहे ज्यांनाही, ते साध्या सोप्या मनानं भक्ती करू शकता असं महाराजांचं म्हणणं आहे. तर आमच्यासोबत जुळत आहे. काय नाव आपलं? किसन मोरे, काय बोलणार आजच्या? दामोदर कॉलनी. हां, तर जवळपास 17 वर्षापासून इथे हा भागवत सप्ताहाचा कार्यक्रम होतो आहे. आणि 2006ला म्हणजे नवनाथ मंदिरात स्थापना झालेली आहे. आणि ते म्हणजे भोईराज सागर त्यांनी स्थापना करून ते इथून निघून गेले. परंतु त्यानंतर इथल्या जे नगरवासी आहे, स्थानिक लोकांनी त्यांनी पूर्ण त्या दरवर्षी सप्ताह घेणे आणि नवनाथ मंदिराचे आणि दत्तात्रय महाराज यांची संयुक्तिकरित्या त्या निमित्तानं भागवत सप्ताह घेऊन आणि 8 तारखेला मिरवणूक निघेल. आणि अजूनही भारतीय संस्कृतीनुसार आम्ही पालखीच्या वेळेला फक्त दिंडी सांगतोय, बाकी कोणतेही आजचे जे आधुनिक युगातले कार्यक्रम आहे असं काही करत नाही, फक्त दिंडी असते. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. जवळपास 3,000 ते 4,000 लोक त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. सगळेजण आपल्या उदार मनाने वर्गणी सुद्धा देतात. आणि दरवर्षी आम्हाला कधी कमी पडलेलं नाही आहे. दरवर्षी आम्हाला लाभच मिळतो आहे आणि सगळे आनंद राहतो. काय नाव म्हटलं? किसन मोरे. ते हे होते आमच्यासोबत किसन मोरे, आणि यांनी पण छान माहिती दिलेली आहे. तर जाणून घेऊया लवाळे मॅडम सोबत, यांच्याकडून जाणून घेऊया. माझे काय नाव म्हणतात? आशा देवेंद्र लव्हाळे. अशा उभ्या
दरवर्षीप्रमाणे आमच्या या परिसरामध्ये हरिभक्त परायण श्री संतोषजी निंबाळकर महाराज यांच्या ओजस्वी वाणीमधून आम्हाला या अध्यात्माबद्दल आणि या आपलं दैनिक जीवन कसं सुसह्य होईल आणि आपल्याला या सांसारिक जीवनामध्ये कसं सुख शांती प्राप्त होईल याबद्दल ते दरवर्षी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि नवनाथ महाराजांच्या कृपेप्रमाणे आमच्या सगळ्या परिसरावर कृपा आहे आणि आम्ही या परिसरामध्ये सर्वजण सुखी समाधानाने राहत आहोत अशी या नवनाथ महाराजांची आमच्यावर कृपा आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत लवाळे मॅडम आणि यांच्यासोबत आमच्यासोबत जुळत आहे. काय नाव मॅडम आपलं? सुनीता किशनराव मोरे. काय बोलणार आपण आजच्या विषयी? इथं जेव्हापासून सप्ताह चालू होता तेव्हापासून खूप आनंद वाटत आहे. अच्छा. बाल गोपाळ सगळे महिला मंडळी सगळ्या जमा होत आहे आणि जे कधी भेटणार नसतात ते सुद्धा भेटून जातात, भेटीगाठी होऊन जातात. भेटीगाठी होऊन जातात आणि दिवसेंदिवस खूप परिचय होत चाललेला आहे. सगळं कार्यक्रम मोठा होत आहे आणि माझ्या माहेरी पण यांचं कुलदैवतच आहे. अच्छा. कुठला आहे माहेर तुमचं? कारंजा. अच्छा. माझ्या बहिणीला नातू नव्हता. 14 वर्षांनी त्यांना चतुर्मास केला तर नवनाथाच्या कृपेने त्यांना 14 वर्षांनी बाळ झालं. तर तेव्हापासून सगळ्यांचा म्हणजे खूप एक विश्वास बसलेला आहे. ठीक आहे. काय नाव आपलं? सगळं आनंद. सुनीता मोरे. तर हे होते आमच्यासोबत एक भक्तगण आहे सुनीता मोरे, यांनी पण छान माहिती दिली. मॅडम आपण हां, तर याच्यासोबत आमच्यासोबत जुळत आहे. पुढे गेले देवेंद्र भाऊ. अमरावतीची आमदार सौ सुलभा संजय खोडके यांचं इथं आगमन झालेलं आहे. वेतया कुला मानिया सगळा हरीचे दासा कल्पनेची जीवारानो गुणेकारी ही संत मंडळी बाहेर जायचं
पंढरीनाथ भगवान की जय. मॅडम नमस्कार. तर जाणून घेऊया अमरावती शहराचे आमदार सौ सुलभा संजय खोडके हे आज इथं नवनाथ मंदिरात आलेले आहे आणि दत्त जयंतीनिमित्त इथं काही कार्यक्रम सुरू आहे. तर जाणून घेऊया त्याविषयी यांच्याकडून राहील. काय म्हणाल ताई? आज आपल्याला इथे दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे. दत्त जयंतीनिमित्त मी सर्व माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघ अमरावती शहरातील सर्व लोकांना या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि आज या स्वावलंबीनगर म्हणा किंवा या एरियामध्ये नवनाथाचं मंदिर आहे. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी मंदिर होतं. आजूबाजूचा परिसर आपण बघितला की तो हे होता की त्या मंदिरामध्ये जनावरांचा येण्याजाण्याचा त्रास होता. म्हणून या ठिकाणी मागच्या 2 वर्षाच्या आधी मी या ठिकाणी चेंजिंग फेन्सिंग करून दिलं आणि हे मंदिराला संरक्षण मिळावं आणि त्या संरक्षणासोबतच या ग्राउंडचा जो उपयोग आहे हा जनतेसाठी व्हावा, धार्मिक कार्यक्रम व्हावं म्हणून या ठिकाणी या ग्राउंडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि त्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्ताच मी इकडे एकविरा कॉलनीतून आलो. त्या ठिकाणी सुद्धा दत्ताचं नवनाथाचं मंदिर आहे, तिथे आरती करून आली. त्या ठिकाणी अशीच परिस्थिती होती, तिथे सुद्धा मी चेंजिंग फेन्सिंग करून दिले होते, त्याचं लोकार्पण करून आली आहे. म्हणजे अशा माध्यमातून जे काही आमची धार्मिक स्थळ आहे ते सुरक्षित राहिले पाहिजे आणि लोकांच्या उपयोगाचं असलं पाहिजे. लोकांना त्यातून धार्मिक कार्यक्रम घेता आले पाहिजे आणि त्यातून लोकांचे कुटुंब सुखी झाले पाहिजे. कारण शेवटी एक विश्वास आहे, देव म्हणजे एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आपण त्या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला सुद्धा घडवायचं काम या धार्मिक कार्यक्रमातून होत असते. अनेक या ठिकाणी हरिभक्त पारायण येतात, त्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करतात आणि त्यातून खऱ्या अर्थाने ही पिढी घडत असते. म्हणून अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात, त्यातून आम्ही कार्यक्रम आयोजित करत असते. सर्व लोक जे या मंडळाचे आहेत त्यांच्यासोबत मी असते, त्यांच्या माध्यमातून ही कामं होतात. अशा पद्धतीने अमरावती शहराचं सगळ्या भागाचा विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. रस्ते नाले दिसत आहेत, त्यासोबत मंदिरं असेल, त्या ठिकाणी असणारे काही ओपन स्पेस असेल, त्याला पर्यावरणसुद्धा चांगलं असलं पाहिजे, वातावरण चांगलं असलं पाहिजे. अशा पद्धतीने कामं चालू. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर हे होते आमच्यासोबत अमरावती शहराचे आमदार सौ सुलभा संजय खोडके यांनी आम्हाला आता माहिती देताना सांगितलं की आज दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचं इथं आगमन झालं आणि त्यांनी मंदिरासाठी खूप काही केलेलं आहे. इथं जागा पण उपलब्ध करून दिलेली आहे, फेन्सिंग वगैरे बांधून दिलेली आहे आणि जिथं कुठं मंदिरं आहात तिथंही हे जे काही त्यांच्याकडून होईल ते सेवा पुरविणार. सगळं महिला मंडळाकडून स्वागत सत्कार करण्यात येत आहे. आमच्या मंडळातर्फे आहे ना करण नाही ना. अरे पुढचं तुम्ही आहे ना. फोटो कामी वन पाहिजे, दोन्ही पाहिजे. तुमचं भजन मंडळ नाही ना. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार सौ सुलभाताई खोडके यांचं स्वागत सत्कार घेण्यात येत आहे.
ऐसा ऐसा जुळत आहे नरेंद्र वामनराव देशमुख आणि यांच्याकडूनही आजच्या या दत्त जयंतीनिमित्त जे काही इथं कार्यक्रम सुरू आहे त्याबद्दल यांच्याकडून माहिती घेऊया. काय बोलणार आज आपण? आमचा कार्यक्रम हा 17 वर्षापासून अखंड चालू आहे. मधात कोरोनामुळे 2-3 वर्ष बंद होता आणि याच्यात सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने सहकार्य करत आहेत. सर्वात जास्त सहकार्य आहे लंबाळे. असाच हा कार्यक्रम नेहमी चालूच राहा. बरोबर आहे. अशीच म्हणून आता खूप खूप धन्यवाद. आपलं काय नाव? स्वप्नील पांडे. तर ह्या आमच्यासोबत जुळत आहे स्वप्नील पांडे, यांच्याकडूनही जाणून घेऊया. काय बोलणार आजच्या विषयी? खूप छान कार्यक्रम होता. बरेच दिवसापासून समजा जवळपास आपल्या 17-18 वर्षापासून कंटिन्यू हा कार्यक्रम चालू आहे छान. आणि खूप एकोप्याचं वातावरण या कार्यक्रमामुळे तयार होते. बरोबर. असाच आणि सर्व भाविक मंडळींचा याला सुपुत्र म्हणजे सहभाग आहे. सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्यामुळे हा दिवसेंदिवस हा कार्यक्रम आमचा नेहमी वाढत चाललेला आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे आमचं हीच विनंती आहे सगळ्यांना, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही विनंती करतो, सर्वांनी सहकार्य करून हा कार्यक्रम पुन्हा पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त मोठा झाला पाहिजे या परीने सहकार्य करावे. खूप खूप धन्यवाद. काय नाव म्हटलं? स्वप्नील पांडे. हे होते आमच्यासोबत स्वप्नील पांडे आणि याच्यासोबत आमच्यासोबत जुळत आहे या नवनाथ मंदिराचे कर्ता धर्ता आणि या मंदिराचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ लवाळे. अध्यक्ष नाही राहिले का? बरं, अध्यक्ष नाही म्हणून आता ठीक आहे. काय बोलणार आजच्या विषयी? नाही ते सगळे करतातच ते. हां बोला. मी बरेच वर्षापासून नवनाथ महाराजचा भक्त आहे. बरोबर. माझ्या घरी सुद्धा नवनाथ मंदिर होती आहे. हां हां. त्याच्यामुळे मी दरवर्षी हा कार्यक्रम चालू होऊ देणार आहे. अच्छा. त्याच्यामुळे म्हणून माझी खूप खूप धन्यवाद. ते हे होते आमच्यासोबत देवेंद्र लवाळे आणि यांनी मला माहिती देताना सांगितली की भाऊ यांच्याकडे ही नवनाथ महाराजांची पोथी आहे आणि हे खूप वर्षापासून त्यांचे परमभक्त आहात आणि हे त्यांची सेवा करत राहतात आणि त्याच हिशोबानं इथंही ते जे नवनाथ मंदिर आहे इथं दरवर्षी हे कार्यक्रम घेत असतात आणि दत्त जयंतीला आवर्जून ते इथं आपलं सहभाग दर्शवितात आणि खूप काही इथं यांच्या माध्यमानं खूप काही कार्य इथं होत राहतात. तर यासोबतच मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन मोहम्मद साकिबसह पाहत राहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.